तरिकाले हामीले सम्झाउनको लागि अभिध धर्मको शिक्षा आवश्यक छ। वास्तवमा अभिध धर्म लुम्बिनी वन नेपाल बोधिसत्व सिद्धार्थ गौतमचे जन्मस्थळ। मैले जुन पठान अनुवाद गरे त्यो जन्मस्थळी भगवान बुद्धको धर्ममा इंटरनेशनल त्रिपिटका चान्टिङ एउटा हिसाब किताब मात्र छ। 3 दिवसीय लेख्नु नपर्ने हिसाब किताब इंटरनेशनल त्रिपिटका चान्टिङ होती। आज गणना गर्ने हिसाब किताब त्यसलाई नबुझेको हिसाब नपढ्ने 7 तारिख किताब पढ्न एकदम गाह्रो। 7/3/2025 ला या बुद्ध शासन 3 दिवसीय चान्टिङचे समापन झालेले आहे। हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसाचे प्रवचन सुरू आहे। थोड्याच वेळात ही चान्टिङ समाप्त होणार आहे। त्यो पर्यो भने त्यो सबै हिसाबमा आधारित छ। त्यो गम्भीर होइन। हिसाबको फर्मुला आयो भने हामीले त्यो सुल्झाउन सहज हुन्छ। त अभिधर्मको अर्थ के होला भन्दाखेरि अभि भनेको अतिरेक अर्थमा आउँछ, विशेष अर्थमा, विशिष्ट अर्थ। किनभने सूत्र भनेको तत्काल अवस्थामा जुन अवस्था हेरेर त्यही समयमा मान्छेलाई जे चाहिएको छ भगवान बुद्धले त्यो उपदेश दिनुभएको थियो। त्यो उपदेश दिनुभएको त्यो अवस्थामा मिल्छ, तर अरू अवस्थामा त्यो म्याच हुँदैन, मिल्दैन। तर अभिधर्मको हिसाबले जुन जे बेलामा पनि त्यसको त्यो अङ्गहरू हामीले बुझ्न सक्यौँ भने त्यो जतासुकै जुन बेलामा पनि प्रयोग गर्न हामी सक्छौँ। त्यसकारण अभिधर्म महत्त्वपूर्ण हो। बुद्ध धर्म विनाश हुने अभिधर्म सुंदर मनोरम्य जागा, श्रद्धा उत्पन्न करण्याची जागा, पुण्य कर्म अर्जित करण्याची जागा, हे पवित्र स्थळ भगवान बुद्धांनी अंगुत्तर निकायामध्ये म्हटले आहे की ज्या व्यक्तीने या मानव जीवनामध्ये 4 स्थळाचे दर्शन केले नाही त्याचा जन्म व्यर्थ आहे, सफल नाही। म्हणून या 4 स्थळाचे दर्शन प्रत्येकाने मानव जीवनामध्ये केलेच पाहिजे। सिद्धार्थ गौतमाचे जन्मस्थळ। सिद्धार्थ गौतमाला जी संबोधी प्राप्त झाली ते बुद्ध गया। सिद्धार्थ गौतम बुद्धाने जे बुद्धत्व प्राप्त केल्यावर सर्वप्रथम या धर्तीवर पहिला उपदेश केला त्याला धम्मचक्कप्रवर्तन म्हणतात। ते ऋषिपतन मृगदायवन सारनाथ। चौथा आहे ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी आपल्या अंतिम क्षण, जीवनाचा अंतिम क्षण कुशीनारा या कुशीनगरमध्ये आपल्या प्राणाचा त्याग केलेला आहे आणि त्यांचं शरीर सुद्धा तिथे त्या शरीराला अग्नी देण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी अग्नी दिलेला आहे ते मोठं चैत्य आहे, त्याला रामाभार स्तूप म्हणतात। आणि ज्या ठिकाणी खूप विशाल मोठी महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये जे भगवंताची मूर्ती आहे त्या ठिकाणी भगवंतांनी प्राणाचा त्याग केला। बरेच दिवसपर्यंत तिथे त्यांचं शरीर राहिलेलं आहे। म्हणून ती जागा, ते विहार सुद्धा पवित्र आहे आणि पूजनीय आहे, दर्शनीय आहे। म्हणून सर्व उपासक उपासिकांनी या मानव जीवनामध्ये एकदा तरी 4 स्थळाचे दर्शन करून पुण्यलाभी बनावे अशी सर्वांच्या प्रति मंगल कामना। ते पुण्यकर्म तुम्हाला सुगतीला घेऊन जावे। जे काही पुण्यकर्म तुमच्या पदरी पडेल त्या पुण्याच्या बलाने तुम्हाला श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो। बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम 4 आर्य सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळो। साधु साधु साधु।